चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। शेगडीच्या धुरामुळे श्वास गुदमरून 3 युवकांचा दुर्दैवी मृत्यू। थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या कोळशाच्या शेगडीमुळे श्वास गुदमरून 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी सायंकाळी बेळगाव शहरातील अहमदनगर भागात उघडकीस आली आहे। पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की एका खोलीत राहणाऱ्या 4 भावंडांनी थंडीपासून बचावासाठी कोळशाची शेगडी पेटवली होती। खोली बंद होती, त्यामुळे कोळशामधून निघणारा कार्बन मोनॉक्साईडचा धूर त्यांच्या जीवावर बेतला आहे। तसेच भावंडांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा आणि एक जण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर बिम्स इस्पितळात उपचार सुरू आहेत। या युवकांच्या खोलीत शेकोटी पेटवण्यात आली होती, त्यानंतर ही दुर्घटना घडली आहे। खिडक्या दरवाजे बंद असल्यामुळे अचानक श्वास गुदमरून या 3घांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनास्थळी महामारुती पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली। नेमका प्रकार कशामुळे घडला असावा याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे। दुर्घटनेमध्ये बळी गेलेल्यांमध्ये रिहान मते वय 22, सरफराज हरपनहळ्ळी वय 22 आणि मोईन नालबंद वय 23 यांचा समावेश आहे। काळविटांच्या मृत्यूमुळे आजूबाजूच्या परिसरातील गावांना खबरदारीची सूचना। बुथरामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात 31 काळविटांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाला। त्यानंतर हा मृत्यू विषाणूजन्य संसर्गामुळे झाला असल्याचे निदर्शनास आले असून यासाठी आसपासच्या परिसरातील गावांमध्ये खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे। बुथरामट्टीच्या प्राणी संग्रहालयातील तब्बल 31 काळविटांच्या मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे। या प्राणी संग्रहालयातील काळवीट गेल्या 13 नोव्हेंबरपासून एकापाठोपाठ एक असे मृत्युमुखी पडत आहेत। मृत्युमुखी पडलेल्या या काळविटांच्या मृतदेहाची तपासणी करून तज्ञ पशुवैद्यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार हे मृत्यू हेमोरेजिक सेप्टोसेमिया या विषाणूजन्य संसर्गामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील आरोग्यविषयक दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे। याबाबत अधिक सतर्कता घेऊन आजारापासून बचाव करण्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत असे सूचित करण्यात आले आहे। ग्रामस्थांनी याबाबत दक्षतेची पावले उचलण्यासाठी सूचना करण्यात आल्या असून याकडे लक्ष गंभीर्याने देण्याची गरज व्यक्त होत आहे। सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांना रोटरी वेणुग्रामचा मदतीचा हात। प्रादेशिक सेनेच्या वतीने सुरू असलेल्या सैन्य भरती मोहिमेअंतर्गत परराज्यातील उमेदवारांना रोटरी वेणुग्रामतर्फे मदतीचा हात देण्यात आला। या युवकांची होणारी खाण्यापिण्याची गैरसोय लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे त्यांच्यासाठी पुलाव आणि पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला। प्रादेशिक सेनेच्या वतीने कॅम्प येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर 15 नोव्हेंबरपासून 1 डिसेंबरपर्यंत सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। प्रादेशिक सेनेच्या टीए बटालियनतर्फे हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे। त्यानुसार अनेक राज्यातील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे। त्यामुळे विविध भागातील युवा उमेदवार सध्या बेळगावमध्ये दाखल होत आहेत। परगाव आणि परराज्यातून येणाऱ्या या उमेदवारांची पोटापाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम
तर्फे आज त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली। यामध्ये पुलाव आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला। या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रोटेरियन डी.बी. पाटील यांच्यासह रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष शशिकांत नाईक, लोकेश होंगल, राजेश तळेगाव, संजीव देशपांडे, कल्लाप्पा तवनोजी, महेश अनगोळकर, चंद्रकांत राजमाने यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। ही मोहीम आणखीन काही दिवस राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच या युवकांनी याबाबत रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे आभार मानले आहेत। आम्ही अकोल्यावरून आलो असून आम्हाला इथं काही व्यवस्था नव्हती, पण या सरांनी आम्हाला चांगली व्यवस्था केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। थँक्यू। आम्हाला रोटरी वेणुग्राम या संस्थेने चांगली सुविधा करून दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। कणबर्गी येथे किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न। कणबर्गी येथे आयोजित भव्य किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा समारंभ नुकताच पार पडला। श्री सिद्धेश्वर मंदिर व्यवस्थापक मंडळ यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। पहिला क्रमांक करबी गल्लीतील युवकांनी साकारलेल्या मल्हारगड प्रतिकृतीने पटकावला। स्पर्धेत विविध गल्लीतील युवकांनी कल्पकता, ऐतिहासिक जाण आणि कलाविष्कार दाखवत आकर्षक किल्ले साकारले। दुसरा क्रमांक मठ गल्लीतील पन्हाळगड तर तिसरा क्रमांक मल्लीगेरी शिवसेना युवक मंडळाने सादर केलेल्या राजहंसगडाच्या प्रतिकृतीला प्रदान करण्यात आला। या उपक्रमासाठी माजी महापौर शिवाजी सुंटकर, माजी नगरसेवक संजय सुंटकर, किशन सुंटकर यांनी विशेष परिश्रम घेतले। पप्पू सोळगे पाटील यांच्या वतीने विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली। विधिमंडळ अधिवेशनासाठी 2000हून अधिक खोल्यांचे बुकिंग। विधिमंडळ अधिवेशनासाठी 2000हून अधिक खोल्यांचे बुकिंग करण्यात आले आहे। 13 दिवसांसाठी ही व्यवस्था प्रशासनाने केली आहे। यंदाही सामान्यांच्या पैशावर डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनाच्या नावावर सरकारी जत्रा भरणार आहे। अधिवेशनात निवासाची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपवण्यात आली असून डिसेंबर महिन्यात 13 दिवसांसाठी तब्बल 2226 खोल्यांचे बुकिंग आतापासूनच करण्यात आले आहे। विधिमंडळ अधिवेशनात महापालिका अधिकारी, पोलीस तसेच बेंगलोरहून येणारे पत्रकार यांच्या निवासाची सोय करण्यात येते। यंदा आमदारांसह सर्वजण असे मिळून 8500 लोक विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होत आहेत। विधानसभा अध्यक्ष युटी कादर यांनी दिनांक 8 ते 19 डिसेंबर या काळात हलगा येथील स्वर्ण विधानसभेमध्ये अधिवेशन होणार असल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे आता महापालिका यंत्रणा देखील कामाला लागली आहे। महापालिकेने 85 हॉटेल्स आणि लॉज या ठिकाणी निवासाची सोय केली आहे। त्यासाठी 2226 खोल्यांचे बुकिंग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। गांजाचे सेवन करणारे 3 जण अटकेत। शहरात अंमली पदार्थ सेवन आणि कच्च्या दारू विक्री विरोधात पोलिसांनी कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे। शहापूर आणि मारिहाळ पोलिसांनी एकूण 4 जणांना अटक केली आहे। शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस सिमानी यांच्या पथकाने वडगाव येथील जेल शाळेजवळ संशयास्पदरित्या वावरणाऱ्या युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे उघड झाले। अटक केलेल्या आरोपींची नावे चेतन जगदीश कारळेकर वय 21 शर्मा रोड वडगाव, प्रवीण मनोहर नायक वय 28 राहणार महात्मा फुले गल्ली वडगाव आणि सूरज शिवनाथ अणवेकर वय 24 राहणार कारवार गल्ली अशी त्यांची नावे आहेत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले। धन्यवाद।